बातमी समोर येते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणासंदर्भातली। तर सरपंच संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात जन आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत। आज मुंबईतही हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान हा मोर्चा निघणार आहे। या जन आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसह हजारो नागरिक सहभागी होणार आहेत। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख या मोर्चात सहभागी होणार आहेत अशी माहिती मिळतेय। तर जन आक्रोश मोर्चा आज मुंबईत निघणार आहे। मेट्रो ते आझाद मैदानपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सरपंच संतोष प्रशासन यावर काम करतंय, केलं जाईल आणि त्याने आश्वासन दिल्याप्रमाणे SIT आहे, CID आहे, पोलीस यंत्रणा आहे, आता न्यायालयीन समितीची पण स्थापना झालेली आहे। पण एक दुर्दैव वाटतंय, न्यायालयीन समितीची स्थापना झालेली आहे त्याचं कार्य असं आहे की एक व्यक्ती किंवा एखादी संस्था ही घटना ज्या एवढ्या घडलेल्या आहेत त्याला कारण काय, त्याची पार्श्वभूमी काय, त्या का घडल्या, पण याचा उपयोग आपल्याला या प्रकरणात कुठेतरी होणार आहे का यावर मला शंका आहे की ह्या प्रकरणात त्याला काय दिशा भेटणार आहे आमच्या जो आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत त्यावर आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण देणं पण गरजेचं आहे आणि आम्ही ते घेणार आहोत। देशमुख एक महत्त्वाचा प्रश्न, अनेक मोठ्या नेत्यांची नावं त्यामध्ये समोर येत आहेत किंवा त्यांचं दडपण। तर संतोष देशमुखांचे कुटुंबीय आक्रमक झालेले दिसत आहेत। जन आक्रोश मोर्चा आज मुंबईत निघतोय। मेट्रो ते आझाद मैदानांपर्यंत हा मोर्चा निघालाय।